या फेसबुक लाईव्ह पेजद्वारा संविधान प्रबोधन माला सुरू करण्यात आलेली आहे आणि या संविधान प्रबोधन माला अंतर्गत हा संपूर्ण महिना संविधान महिना म्हणून एक छानशी लेक्चर सिरीज बहुजन संघटकच्या संयोजकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे। या सिरीजचा फायदा महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील संविधान प्रेमींना, संविधान अभ्यासकांना याचा निश्चितच लाभ होईल अशी आपण आशा करूया। आजच्या या लेक्चर सिरीज मध्ये मला पुनश्च एकदा बहुजन संघटकने संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि आजचा जो विषय आहे या ठिकाणी मला मांडायचा तो आहे भाग 5वा संघराज्य। या संघराज्य मधील प्रकरण पहिले सुरू आहे ज्याच्यावर नूरखा पठाण सरांनी या प्रकरणाची सुरुवात केली होती। त्याच प्रकरणाच्या पुढील भाग अनुच्छेद 74 ते 98 हा भाग या आजच्या व्याख्यानामध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण या भागाला समजून घेणार आहोत। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो उपस्थितांना की हा भाग मी आपणासमोर कथन करत असताना, हा विषय मांडत असताना मी संविधानाचा तज्ञ म्हणून आपणासमोर आलेलो नाही, तर मी स्वतः एक संविधानाचा अभ्यासक आहे आणि संविधानाचा अभ्यासक या नात्याने ज्या बाबींचं आकलन मला झालं आहे, संविधान अभ्यास करताना ज्या गोष्टी माझ्या विचाराच्या आवाक्यात आहेत अशाच बाबी मी आपणा पुढे मांडील। मी काही त्यातला तज्ञ नाही। तर या व्याख्यानामध्ये किंवा आजचा विषय मांडण्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्या आपण माझा दोष समजून मला माफी करावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो सुरुवातीलाच। आणि आजच्या या विषयाला न्याय देत असताना मी जे विषय या अनुच्छेदामध्ये महत्वाचे आहेत, जे आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामध्ये महत्वाचे विषय असणार आहे। पहिला आहे मंत्री परिषद, दुसरा आहे भारताचा महान्यायवादी, तिसरा जो विषय असणार आहे तो आहे सरकारी कामकाज चालवणे। हे या आजच्या व्याख्यानामधले काही मुख्य मुद्दे असतील। तर आणि मग प्रकरण दुसरं सुद्धा आज मी सुरू करणार आहे। उपलब्ध वेळ जर असला तर प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण संसदेची कार्यप्रणाली कशी आहे, संसदेची सर्वसाधारण रचना कशी असते, त्यानंतर संसदेचे अधिकारी कोणते असतात, संसदेचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं, याही गोष्टीचं आपण आज थोडंसं यावरही चर्चा करणार आहोत किंवा आपणाशी मी या विषयावर मांडणी करणार आहे। तर हा विषय मांडत असताना मी अगदी सुरुवातीलाच एका बाबीचा उल्लेख केलाच पाहिजे, ते माझं कर्तव्य मी समजतो। ज्या वेळेला संविधान निर्मात्री सभेचा अहवाल भाग 3 हा भारताच्या संविधान सभेसमोर मांडण्यात आला आणि संविधान सभेसमोर या संविधान मसुद्याचं प्रथम वाचन पार पडलं, ती दिनांक होती 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948। या दरम्यान संविधान मसुद्याचं प्रथम वाचन भारताच्या संविधान सभेसमोर पार पडलं। आणि या संविधान सभेमध्ये संविधान मसुद्याच्या प्रथम वाचनाच्या प्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण असे भाषण संविधान सभेसमोर केले। तो दिनांक होता 4 नोव्हेंबर 1948 ला। बाबासाहेबांच्या या विद्वत्तापूर्ण भाषणाचं वर्णन भारतीय संविधानाच्या आधारभूत सिद्धांताचे विवेचन अशा प्रकारे त्या भाषणाचं महत्व सिद्ध करणारं हे वाक्य आहे की त्याला भारताच्या संविधानाच्या आधारभूत सिद्धांताचं विवेचन करणारं ते भाषण अत्यंत महत्वपूर्ण असं भाषण आहे। या भाषणामध्ये बाबासाहेबांनी भारताचं संविधानाचं स्वरूप काय असेल, त्याचे आधारभूत सिद्धांत काय आहेत, जगाच्या तुलनेत भारताचं संविधान जे आहे ते कसं वेगळं आहे, त्याची रचना कशी वेगळी आहे, त्याची कार्यपद्धती कशी असेल, त्याचे आधार काय आहेत, हे सगळं अत्यंत विद्वत्तापूर्ण पद्धतीने बाबासाहेबांनी मांडलं। या भाषणातील काही मुद्द्यांचा परामर्श आपण सुरुवातीला घेणार आहोत। तर त्यामध्ये एक मुद्दा असा होता की भारताच्या शासन पद्धती आणि संविधानाचं स्वरूप कसं असेल, तर ते बाबासाहेबांनी असं मांडलेलं आहे
की भारताच्या संविधानाच्या मसुद्यात भारतीय संघराज्याच्या शिरोभागी संघराज्याचे राष्ट्रपती म्हणून कार्यकारी पद आहे. हे कार्यकारी पद आहे. या कार्यकारी पदाचे राष्ट्रपती हे शीर्षक संयुक्त राज्याच्या अध्यक्षाची आठवण करून देते. संयुक्त राष्ट्र अमेरिका जे आहे त्याच्या अध्यक्षाची आठवण करून देते भारताच्या संघराज्याच्या शिरोभागी असलेलं राष्ट्रपती हे पद. पण जरी ही आठवण करून देत असलं तरी पण नामसादृश्या व्यतिरिक्त अमेरिकेत असलेली शासन प्रणाली आणि या संविधानाच्या मसुद्यात पुरस्कृत करण्यात आलेली शासन प्रणाली यांच्या प्रारूपात कोणतेही साधर्म्य नाही, कुठलाही सारखेपणा नाही. अमेरिकेच्या शासन प्रणालीला अध्यक्षीय शासन प्रणाली म्हणतात, तर आणि आपल्या या संविधानाच्या मसुद्यामध्ये जी शासन प्रणाली पुरस्कृत करण्यात आली आहे तिला संसदीय शासन प्रणाली असं संबोधलं जातं. या दोनही शासन प्रणाली मूलतः भिन्न आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन प्रणालीत अध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख आहे आणि सर्व प्रशासन व्यवस्था ही त्याच्याच निहित आहे, अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निहित आहे. भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर संविधानाच्या मसुद्या अंतर्गत राष्ट्रपतीचं जे स्थान आहे ते ब्रिटिश संविधानातील राजाचं जे स्थान आहे त्या स्थानाच्या सदृश्य आहे. तो राज्याचा प्रमुख आहे, पण राष्ट्रपती हा प्रशासनाचा प्रमुख नाही. तो राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो पण राष्ट्रावर राज्य करत नाही. हा फरक आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये आणि आपल्या भारताच्या व्यवस्थेमध्ये. तो राष्ट्राचे मानचिन्ह होय, प्रतीक होय. प्रशासनात त्याचे स्थान मानपत्रावरील सन्मान चिन्हासारखे आहे. त्याच्या सहाय्याने राष्ट्राचे निर्णय घोषित करण्यात येतात. अमेरिकेच्या संविधानात अध्यक्षाच्या हाताखाली सचिवालय असते. त्यातील सचिव हे विविध खात्याचे प्रभारी असतात. अमेरिकेमध्ये या समानच भारतीय संघ राज्यामध्ये सुद्धा विविध खात्याच्या कारभारासाठी मंत्री असतील. तेथेच या दोन प्रणालीचं मूलभूत फरक आपल्याला लक्षात येतो. अमेरिकेच्या अध्यक्षाने आणि त्याला त्याच्या सचिवांनी दिलेला सल्ला मानलाच पाहिजे असं त्याच्यावर बंधन नाही. अमेरिकेच्या राष्ट्रपतीवर त्याच्या अधीनस्थ असलेल्या सचिवांनी दिलेला सल्ला मानलाच पाहिजे असं बंधन नाही. पण भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीवर सर्वसाधारणपणे त्याची जी मंत्री परिषद असते, ज्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत, त्या मंत्री परिषदेतील मंत्र्यांचा सल्ला मानावा असे बंधन भारताच्या राष्ट्रपतीवर राहणार आहे आणि ते असते. तो त्याच्या मंत्र्यांच्या सल्ल्याच्या विरोधात कोणतीही कृती करणार नाही, तसेच त्यांच्या सल्ल्याविनाही कोणतीही कृती करणार नाही. अमेरिकेचा अध्यक्ष केव्हाही कोणत्याही सचिवाला पदमुक्त करू शकतो, परंतु जोपर्यंत मंत्रिमंडळ बहुमतात आहे तोपर्यंत भारताच्या संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र हा अधिकार नाही. मंत्री परिषद त्याच्या मनाला आली म्हणून ते केव्हाही बरखास्त करू शकत नाहीत. अमेरिकेची अध्यक्ष प्रणाली ही विधानमंडळ आणि शासन यांना वेगवेगळं मानते आणि याच मान्यतेवर ही प्रणाली आधारित आहे. म्हणून अध्यक्ष किंवा सचिव हे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य असू शकत नाही. आपल्या संविधानाच्या मसुद्याला ही प्रणाली तत्वतः मान्य नाही. भारतीय संघराज्याअंतर्गत मंत्री हे संसदेचे सभासद असतील. संसदेचे सभासदच मंत्री होऊ शकतात, ही आपली प्रमुख अट आहे. संसदेच्या इतर सभासदांना जे अधिकार असतात तेच मंत्र्यांनाही असतात. त्यांना काही कोणते वेगळे अधिकार मंत्री म्हणून लागू नाही. म्हणजे ते संसदेत बसू शकतात, संसदेच्या चर्चेत सहभागी होऊ शकतात आणि मतदान सुद्धा करू शकतात. अर्थात दोन्ही प्रणाली ह्या लोकतांत्रिक आहेत आणि त्यापैकी एका प्रणालीची निवड करणे हे महाकठीण कर्म आहे असं बाबासाहेब त्या संबोधनामध्ये स्पष्ट करतात. आता अमेरिकेमध्ये आणि आपल्या भारतीय संघराज्यामध्ये जो मुख्य फरक आहे तो असा आहे, अमेरिकन संघराज्य आणि भारतीय संघराज्य यांच्यामध्ये भेदाचे दोन मुख्य मुद्दे आहेत. अमेरिकेमध्ये दुहेरी सत्ता केंद्राची प्रणाली ही दुहेरी नागरिकत्वाशी निगडीत आहे. संयुक्त राज्य अमेरिकेत एक नागरिकत्व संयुक्त राज्य अमेरिकेचे आहे आणि दुसरे नागरिकत्व त्या राज्याचे आहे. तिथे जे राज्य आहे संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये त्या राज्याचे सुद्धा
ते नागरिक आहे, म्हणजे 2 नागरिकत्व तिथे आहे. या दुहेरी नागरिकत्वाला भारतामध्ये कुठलंही स्थान नाही. भारतीय संविधानामध्ये दुहेरी सत्ता केंद्रासहित म्हणजे राज्याचं जरी शासन आणि देशाचं शासन जरी असलं तरी आपल्या इथे दुहेरी नागरिकत्व दिलेले नसून भारताच्या नागरिकांना एकच नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे आणि ते म्हणजे केवळ आणि केवळ भारतीय नागरिकत्व होय. आता आपल्या भारताच्या संसदेला, भारताची संसद ही सर्वोच्च आहे कायदे करण्याच्या संदर्भात आणि संसदेलाच कायदे करण्याचा अधिकार आहे. सर्वप्रथम सामान्य स्थितीतही राज्याच्या पूर्णपणे अखत्यारीत असलेल्या विषयासंबंधात सुद्धा आपल्याला असं वाटेल की राज्याला सुद्धा कायदे करण्याचा अधिकार आहे, पण कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार जर कोणाला असेल आपल्या देशामध्ये तर तो संसदेला आहे. काय होईल की राज्याच्या पूर्णपणे अखत्यारीत असलेल्या विषयासंबंधात सुद्धा संसदेला कायदे करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. आपण अनुच्छेद 226, 227, 229 चा जर संदर्भ तपासून पाहिला तर अनुच्छेद 226 असं म्हणतो की जेव्हा एखादा विषय राष्ट्रीय महत्वाचा होतो तेव्हा तो विषय केवळ त्या राज्यापुरता सीमित राहत नाही, तेव्हा तो विषय प्रांताच्या सूचीत जरी असला तरी सुद्धा त्या विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या संसदेला आहे. पण अशा अधिकाराचा उपयोग संसदेने करताना यासंबंधी अनुकूल प्रस्ताव वरिष्ठ सभागृहाने 2/3 बहुमताने पारित करावयास पाहिजे. ही अट मात्र संसदेने पूर्ण करायला पाहिजे. त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की संविधानिक नैतिकतेचा प्रश्न या संदर्भानं कोट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी विधान त्या भाषणामध्ये केलेलं आहे. ते अशा प्रकारचं आहे, संवेदनात्मक नैतिकतेचे सर्व दूर अभिसरण फक्त बहुसंख्याक समुदायातच नव्हे तर हे अभिसरण सर्व दूर होणे स्वातंत्र्य आणि शांतीच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या शासनाकरिता अनिवार्य अशी अट आहे. काय असलं पाहिजे की संविधानात्मक नैतिकता जी आहे, जी आपण मूलभूत कर्तव्यामध्ये शीतलकुमार वानखडे सरांनी आपल्याला मूलभूत कर्तव्य समजावून सांगितली, त्यामध्येच संवैधानिक नैतिकता जी आहे, या संवैधानिक नैतिकतेचे अभिसरण सर्व दूरपर्यंत ते केवळ बहुसंख्याक समाजात नाही तर हे अभिसरण समाजातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये हे अभिसरण झाले पाहिजे आणि असे अभिसरण स्वातंत्र्य आणि शांतीच्या स्थापनेकरिता कटिबद्ध असलेल्या शासनाकरिता अनिवार्य अशी अट आहे असं बाबासाहेब आपल्या त्या भाषणामध्ये सांगतात. कारण एखादा समर्थ काय होईल, एखादा ताकदवान जर कोणी असेल तर तो समर्थ पण दुराग्रही जर असेल, अल्पसंख्याकांचा असा जर वर्ग असेल, दुराग्रही असेल आणि तो समर्थ पण असेल तर हा अल्पसंख्याकांचा वर्ग स्वतंत्र व्यवस्थांना कार्य करणे अव्यावहारिक आणि अशक्यप्राय करू शकतो. हा धोका बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुद्यावरील वाचनाप्रसंगी मांडलेला आहे. जरी सत्ता प्राप्तीचे सामर्थ्य या अल्पसंख्याकांच्या वर्गात नसले तरी सुद्धा हा वर्ग आपल्या देशाच्या स्वतंत्र व्यवस्थेला कार्य करणे अशक्यप्राय करू शकतो असा धोक्याचा इशारा बाबासाहेबांनी या भाषणाच्या प्रसंगी मांडला आहे. त्यानंतर संविधान एक ग्रोट या तत्वज्ञानाचं एक मत बाबासाहेबांनी मांडलं या भाषणामध्ये. संविधानाच्या स्वरूपाविषयी अत्युच्च कोटीचा सन्मान असणे, संविधानाच्या अंतर्गत संविधानाच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या शासन प्रशासनाच्या आदेशांचे पालन करण्याची असे असले तरी देखील त्या शासन प्रशासनाने जनतेशी संबंधित घेतलेल्या निर्णयांवर मुक्तपणे विचार मांडण्याची व संयमित टीका करण्याची परिपाठी असणे आणि हे करीत असताना याची जाणीव असणे की विविध पक्षात तीव्र स्पर्धा चढाओढ असतानाही संविधानाच्या तत्वांविषयी आपल्या मनात जितका आदरभाव आहे तितकाच आदरभाव आपल्या विरोधकांच्या मनात देखील आहे. हे जे ग्रोट नावाचा जागतिक तत्वज्ञ आहे त्याने मांडलेले हे विचार बाबासाहेबांनी या भाषणामध्ये कोट केलेले आहे. हा अत्यंत महत्वाचा विचार आहे आणि आताची जर परिस्थिती पाहिली असेल तर विरोधकांच्या बाबतीत
सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत विरोधकांची जी मते आहेत किंवा ती मांडण्याची जी पद्धत सध्या देशामध्ये दिसते आहे, यामुळे लोकांच्या मनामध्ये लोकशाहीच्या विषयी किंवा लोकशाहीच्या एकंदरीत कार्यपद्धतीविषयी या लोकांविषयीचा जो ग्रह होतो आहे तो अत्यंत वाईट असे चित्र आपल्याला भारताच्या संसदेची कार्यप्रणाली सध्याचे जे विद्यमान सरकार असो किंवा विरोधक असो या सगळ्यांकडून या ज्या धोक्याचा इशारा बाबासाहेबांनी दिला होता त्या पद्धतीची वागणूक, त्या पद्धतीचा एक काय म्हणतो सार्वजनिक जीवनातला वावर आत्ताच्या सध्याच्या पिढीमधील जे पक्ष आहेत, त्यांचे जे पुढारी आहेत, त्यांचे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांची जी वैचारिक प्रगल्भता आहे ती त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आपल्याला ती भारतीय नागरिकांना किंवा संविधानाला अपेक्षित असलेली आपल्याला दिसत नाही. हे मोठे खेदाने मला या ठिकाणी नमूद करावे लागत आहे. यानंतर भारत हे एक संघ राष्ट्र व्हावे अशी अपेक्षा संविधानकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. या एक संघ राष्ट्राकरिता संवैधानिक नैतिकता या देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये रुजवणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयांकडे मी आपणाला घेऊन जातो आहे. यामधलं अनुच्छेद 74 जे आहे ते आहे मंत्री परिषदेच्या संदर्भात. या देशामध्ये राष्ट्रपतींना सहाय्य करण्याकरिता आणि राष्ट्रपतींना सल्ला देण्याकरिता प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्री परिषद असेल. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आपणाला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की संविधानामध्ये जो शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे, मंत्री परिषदेचे जे प्रमुख असतात त्याला प्रधानमंत्री, मंत्र्यामधला जो प्रधान आहे असा तो म्हणजे प्रधानमंत्री असा उल्लेख संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. पंतप्रधान या शब्दाचा उल्लेख संविधानामध्ये कुठेही आपणाला आढळणार नाही. तरी सुद्धा आपण सातत्याने जे मीडियामध्ये येतात किंवा प्रिंट मीडिया असो किंवा टीव्ही चा मीडिया असो किंवा सोशल मीडियामध्ये असो जे अनेक लेख असतात किंवा जे बोललं जातं किंवा संबोधने असतात किंवा जे वक्ते येतात चर्चेमध्ये त्यांच्याही तोंडून वारंवार पंतप्रधान पंतप्रधान असा शब्द प्रयोग जो चुकीचा आहे, जो संविधानाला अपेक्षित नाही. मंत्री परिषद जी आहे, मंत्री परिषदेचा जो प्रमुख असतो, प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली ही एक मंत्री परिषद असेल. आणि कशासाठी असेल तर राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना या मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसारच वागेल असं 74 हा अनुच्छेद अशा प्रकारे त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. परंतु राष्ट्रपतींना जर वाटलं की मंत्री परिषदेने दिलेला एखादा सल्ला किंवा मंत्री परिषदेने मांडलेला एखादा प्रस्ताव हा सर्वसाधारणपणे किंवा राष्ट्रपती असं करू शकतात की तो सल्ला मंत्री परिषदेला फेरविचार करण्यासाठी त्यांना परत पाठवू शकतात. पण फेरविचार करण्यासाठी पाठवलेला जो सल्ला आहे किंवा जो प्रस्ताव आहे तो मंत्री परिषदेसमोर आला आणि मंत्री परिषदेने पुन्हा विचार विनिमय करून ठरवलं की नाही हा आमचा सल्ला योग्यच आहे आणि फेरविचारानंतर जर तो प्रस्ताव जसाच्या तसा राष्ट्रपतींकडे पाठवला गेला तर त्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतीला वागावे लागेल असं बंधन राष्ट्रपतीवर आहे. मंत्र्यांनी राष्ट्रपतीला काय सल्ला दिला होता किंवा कोणता सल्ला दिला होता या संदर्भाने भारताच्या कुठल्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही असं सुद्धा 74च्या उपकलम 2 मध्ये याच्यामधलं जे दुसरं 74 मधलं 2 क्रमांकाचा अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की मंत्री परिषदेने कोणत्या परिस्थितीत किंवा राष्ट्रपतींनी काही सल्ला घेतला होता का मंत्री परिषदेकडून किंवा मग घेतलेला सल्ला नेमका कोणता सल्ला होता या संदर्भात कुठलीही चौकशी भारताच्या कुठल्याही न्यायालयात केली जाणार नाही किंवा करता येणार नाही असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 75वा जो अनुच्छेद आहे ते मंत्र्यांसंबंधी इतर काही अनुबंध त्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. जसं पहिला आहे की प्रधानमंत्री राष्ट्रपतींकडून नियुक्त केला जाईल. म्हणजे जे सदस्य निवडून जातात मग ते राज्यसभेचे असो की लोकसभेचे असो, लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वसाधारणपणे मंत्री परिषद किंवा बहुमतात आलेला पक्ष आपल्यापैकी एकाची निवड
करतो आणि नेता म्हणून त्याचं नाव राष्ट्रपतींकडे जातं आणि राष्ट्रपती त्यांना प्रधानमंत्री म्हणून नियुक्त केलं जाईल अशा व्यक्तीला. आणि त्या प्रधानमंत्री काय करतात मग की इतर मंत्र्यांची नावे राष्ट्रपतींना सुचवतात आणि प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यावरूनच राष्ट्रपती इतर मंत्र्यांना नियुक्त करतात. त्याच्यामध्ये आहे की मंत्री नियुक्त करताना पुन्हा एक अट आहे की सभागृहाची जी एकूण सदस्य संख्या आहे त्या एकूण सदस्य संख्येपैकी 15% जास्तीत जास्त 15% एवढेच मंत्री परिषदेतील मंत्र्यांची संख्या राहू शकेल, त्यापेक्षा जास्त नाही. संसदेच्या कोणत्याही सभागृहातला सदस्य हा मंत्री बनू शकतो. तो त्याच्यानंतर तो राज्यसभेचा असो की लोकसभेचा असो, कुठल्याही सभागृहाचा सदस्य हा मंत्री बनण्यास पात्र आहे. परंतु जर का तो कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसेल आणि त्याची निवड त्या बहुमतात आलेल्या पक्षाने मंत्री म्हणून केली असेल तर 6 महिन्याच्या आत त्याला कुठल्या तरी सभागृहाचं सदस्य म्हणून निवडून येणे त्याच्यासाठी बंधनकारक आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच मंत्री आपली अधिकार पदे धारण करतील, ही एक आहे त्याच्यामधली अट. त्याच्यानंतर मंत्री परिषद हे लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असेल. आता लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार का असेल असा प्रश्न आपणास पडेल. तर लोकसभा हे प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेल्या सभासदांचं सभागृह आहे आणि म्हणून मंत्री परिषद ही लोकसभेलाच सामुदायिकरित्या जबाबदार असेल, बंधन आहे. मंत्र्याने आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी त्याला अधिकारपदाच्या आणि गुप्ततेची शपथ ही राष्ट्रपतींकडून दिली जाते. जो मंत्री, ते मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्यामध्ये कोणत्या तरी सभागृहामध्ये सदस्य म्हणून निवडून आलं पाहिजे, हे बंधन आहे. मंत्र्यांचे पगार, त्यांचे इतर भत्ते संसद वेगवेगळ्या कायद्यांद्वारे वेगवेगळ्या कालावधीमध्ये निर्धारित करेल त्याप्रमाणे ते असतील. संसद याप्रमाणे ते निर्धारित करेपर्यंत जे आधीचे ठरलेले वेतन आणि भत्ते असतात ते त्यांना दिले जातात. नवीन कायदा करेपर्यंत जुन्यानुसारच त्यांना वेतन आणि भत्ते मंत्री परिषदेतील मंत्र्यांना दिले जातात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे अनुच्छेद 76 हा आहे भारताच्या महान्यायवादी या पदाच्या अनुषंगाने तो देण्यात आलेला आहे. एकच अनुच्छेद भारताच्या महान्यायवादीच्या अनुषंगाने देण्यात आलेला आहे आणि त्याचा 1, 2, 3, 4 असं विभागण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रपती काय करतील? भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींकडूनच केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीची पात्रता असलेल्या व्यक्तीची किंवा त्याच अर्हता धारण करणाऱ्या भारताच्या नागरिकाची नियुक्ती राष्ट्रपती भारताचा महान्यायवादी बनवून अशा व्यक्तीची नियुक्ती करू शकतो. राष्ट्रपतीकडून महान्यायवादीकडे वेळोवेळी निर्देशित केलेल्या किंवा त्यांना सुचवल्या गेलेल्या विधिविषयक कायदेविषयक बाबींवर भारताच्या सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिलेली इतर विधिविषयक कामे करणे आणि संविधानाद्वारे किंवा त्याखाली त्या काळामध्ये अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याच्याकडे जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ती कार्य पार पाडणे हे भारताच्या महान्यायवादीचे कर्तव्य आहे. आणि आपली कर्तव्य पार पाडत असताना भारताच्या महान्यायवादीत भारताच्या राज्यक्षेत्रामधील कुठल्याही न्यायालयामध्ये, ते उच्च न्यायालय असो की कोणत्याही प्रदेशातल्या किंवा संघशासित प्रदेश असो, कुठल्याही न्यायालयामध्ये त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाण्याचा भारताच्या महान्यायवादीला अधिकार असेल. तो कुठल्याही न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो, त्याला तो अधिकार भारताच्या संविधानाने प्रदान केलेला आहे. महान्यायवादी राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करेल आणि त्याला राष्ट्रपती निर्धारित करील एवढे पारिश्रमिक किंवा वेतन किंवा भत्ते त्याला दिले जातात. हे आहेत भारताच्या महान्यायवादीच्या अनुषंगाने आलेल्या संविधानातील तरतुदी. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळताना ते आहे सरकारी कामकाज कशा पद्धतीने चालवणे या संदर्भातल्या तरतुदी आहेत त्या अनुच्छेद 77 आणि 78 मध्ये.
अनुच्छेद 77 मधील तरतुदी पुढील प्रमाणे आहेत की भारत सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई जी असते ती भारताच्या राष्ट्रपतीच्या नावाने करण्यात येत आहे असे व्यक्त केले जाते. आपणाला हे सर्वांना माहितीच असेल की ही सर्वसाधारण बाब आहे की भारताचे राष्ट्रपती हे देशाचे कार्यकारी प्रमुख आहेत आणि म्हणून देशाची संपूर्ण शासकीय कारवाई जी आहे ती राष्ट्रपतीच्या नावाने करण्यात येते असं व्यक्त केले जाईल. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या नावाने जे केलेले आदेश आहे, निष्पादित केलेले जे इतर सल्लेख आहेत ते राष्ट्रपतीने करावयाच्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि अशा प्रकारे ते अधिप्रमाणित केले जातील की राष्ट्रपतीने तो नियम केलेला किंवा निष्पादित केलेला नाही या कारणावरून त्याची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करण्यात येणार नाही, कारण प्रत्येकच आदेश जो आहे तो राष्ट्रपतीच्या नावाने ऑलरेडी विहित केलेला आहे असं गृहीत धरलं जाईल. त्यानंतर भारत सरकारचं जे कामकाज आहे ते अधिक सोयीस्कररित्या चालावं याकरिता जे निर्धारित केलेले कामकाज आहे ते मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती स्वतः नियम बनवू शकतात. त्याच्यानुसार त्या नियमानुसार मंत्र्यांना वेगवेगळ्या कामाची वाटणी करून दिल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर 78वा जो अनुच्छेद आहे तो असा आहे की राष्ट्रपतीला माहिती पुरवणे आणि इत्यादी बाबत प्रधानमंत्र्यांची काय कर्तव्य आहेत ती या 78 अनुच्छेदामध्ये उल्लेखित करण्यात आलेली आहे. संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्री परिषदेचे जे सर्व निर्णय असतात ते सर्व प्रस्ताव प्रधानमंत्री राष्ट्रपतींना कळवत असतो. हे प्रधानमंत्र्याचं कर्तव्य आहे. मंत्री परिषदेने केलेले जे निर्णय असतात, त्यांनी घेतलेले जे प्रस्ताव आहेत, त्यांच्या समोर आलेले जे प्रस्ताव आहेत, त्यावर झालेली चर्चा आहे, त्याच्या संदर्भानं मंत्री परिषदेने केलेले निर्णय आहेत, विधिविधान आहेत, हे सर्व माहिती प्रधानमंत्र्यामार्फत राष्ट्रपतीला कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर संघराज्याच्या कारभाराचा प्रशासनासंबंधी आलेल्या सगळ्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती जे मागवेल ती माहिती पुरवणे सुद्धा प्रधानमंत्र्याचंच कर्तव्य आहे. ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे पण मंत्री परिषदेने जिचा विचारच केला नाही अशी कोणतीही बाब राष्ट्रपतींना जर आवश्यक वाटली तर ती बाब मंत्री परिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे सुद्धा राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या मार्फत करत असतात आणि हे असे करणे हे प्रधानमंत्र्यांचे कर्तव्य असेल. त्यानंतर आपण प्रकरण दुसरे पाहणार आहोत जे अत्यंत महत्वपूर्ण असं प्रकरण आहे ते आहे संसद. आणि या संसदेचा जो सर्वसाधारण भाग आहे तो पुढील प्रमाणे आहे. 79वा अनुच्छेद जो आहे तो असा आहे की संघराज्याकरिता एक संसद असेल. भारताचं संघराज्य आहे, आपणा सर्वांना ती माहित आहे. आपण पहिल्या प्रकरणात संघराज्याची रचना समजून घेतली आहे. भारताच्या संघराज्याकरिता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी 2 सभागृहे मिळून ही संसद बनलेली असेल असं संविधानातील अनुच्छेद 79 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अनुच्छेद 80 जो आहे तो राज्यसभेच्या घडणी संदर्भातला आहे. राज्यसभेची रचना कशी असते त्या संदर्भातला अनुच्छेद 80 संविधानामध्ये आलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे की राष्ट्रपतीने राज्यसभेमध्ये नामनिर्देशित करावयाचे 12 सदस्य त्यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि राज्याचे व संघराज्य क्षेत्राचे सुद्धा, जे राज्य आणि संघराज्य क्षेत्र मिळून भारताचं संघराज्य बनलेलं आहे, तर राज्याचे आणि संघराज्य क्षेत्राचे असे एकूण जास्तीत जास्त 238 प्रतिनिधी मिळून राज्यसभा बनलेली असते. आता राज्यसभा कशी बनते पुन्हा एकदा आपण पाहूया की राज्याचे आणि संघराज्य क्षेत्राचे एकूण जास्तीत जास्त 238 सदस्य आणि राष्ट्रपतींद्वारा नियुक्त करण्यात येणारे नामनिर्देशित केलेले 12 सदस्य म्हणजे 238 आणि हे 12 असे एकूण 250 सभासदांची मिळून राज्यसभा बनलेली असेल. राज्यसभेतील ज्या जागा राज्यांच्या प्रतिनिधींनी भरावयाच्या त्या जागांची वाटणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि जे 12 सदस्य
राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात ते वाङ्मय क्षेत्रामध्ये, व्यावहारिक अनुभवामध्ये, त्यांचं जे विशेष ज्ञान आहे, शास्त्र आहे, कला आहे, समाजसेवा आहे, या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींची 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर केली जाते. मागील काळामध्ये राज्यसभेवर सभासदांची जी नियुक्ती केली आहे त्यामध्ये सचिन तेंडुलकर आहेत, त्यानंतर झी नेटवर्कचे जे आहेत प्रमुख त्यांची सुद्धा, किंवा मग सचिन तेंडुलकर, रेखा, किंवा मग राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केलेले वेगवेगळे सभासद आपल्याला माहीतच असतील. प्रत्येक राज्यसभेतील राज्याचे जे प्रतिनिधी असतात त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निवडून दिले जातात. राज्यसभेतील जे 250 सभासद आहे त्यांची लोकांद्वारे प्रत्यक्ष निवड केली जात नाही, तर त्याच्यासाठी भारताच्या संविधानामध्ये वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या राज्यसभेतील प्रतिनिधींची निवड राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार केली जाते. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर 81वा जो अनुच्छेद आहे तो लोकसभेच्या घडणीच्या संदर्भातला आहे. लोकसभेची रचना कशी असेल त्या संदर्भात आहे. त्यामधलं पहिलं जे उप अनुच्छेद आहे तो असा आहे, राज्यामधल्या क्षेत्रीय मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, हा फरक आहे, राज्यातील राज्यसभेच्या प्रतिनिधींना नियुक्त करण्यात आणि लोकसभेच्या प्रतिनिधी निवडीच्या संदर्भानं हा मुख्य फरक आहे की राज्यामधील क्षेत्रीय मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा निवडलेले 530 पेक्षा अधिक नसलेले सदस्य किती आहेत? लोकांद्वारे नियुक्त केलेले प्रत्यक्ष निवडले जाणारे सदस्य किती असले पाहिजे? तर 530 पेक्षा जास्त नसतील इतके. मग आता उर्वरित जे सदस्य आहेत ते काय? तर संघराज्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसद कायद्याद्वारे उपबंधित करेल अशा रीतीने निवडलेले 20 पेक्षा अधिक नसतील असे सदस्य. म्हणजे संघराज्यातून निवडून गेलेले किती सदस्य? तर 20. आणि भारताचे जे राज्य आहेत, उर्वरित जे राज्याचे क्षेत्रीय मतदारसंघ आहेत यामधून 530 सभासद असे एकूण 550 सभासदांची, ज्यांना आपण खासदार म्हणतो, निवडून गेलेल्या लोकांना, त्या मिळून 550 लोकांची मिळून लोकसभा बनेल. त्यानंतर लोकसभेमध्ये प्रत्येक राज्याला अशा रीतीने जागा वाटून देण्यात येतील की त्या जागांची संख्या व त्या राज्याची लोकसंख्या याचे परस्पर प्रमाण व्यवहार्य असेल, ते व्यवहार्य असेल, तेथवर सर्व राज्यांच्या बाबतीत ते जवळपास सारखेच असेल अशा पद्धतीचं यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्याला प्रतिनिधित्वाची वाटणी करण्यात आलेली आहे. म्हणजे खासदार कोणत्या राज्यामध्ये किती असतील हे त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरवण्यात आलेले असतील. प्रत्येक राज्य अशा रीतीने क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागण्यात येतील की प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या आणि त्याला वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे प्रमाण व्यवहार्य असेल आणि जवळपास भारताची जी सर्व राज्य आहेत किंवा संघ राज्य आहेत, संघशासित प्रदेश आहेत, त्या सर्वांमध्ये सारखंच प्रमाण असेल अशी तरतूद आहे. त्यानंतर या अनुच्छेदामध्ये लोकसंख्या या शब्द प्रयोगाचा जो अर्थ आहे, लोकसंख्या म्हणजे नेमकं काय? तर आपल्या देशामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते आणि या जनगणनेची संबंधित जी आकडेवारी आहे, ही जी आकडेवारी प्रकाशित झालेली आहे, अशा जवळच्या लगतपूर्व जनगणनेमध्ये आजमावलेली लोकसंख्या असा या लोकसंख्या शब्दाचा अर्थ घेण्यात आलेला आहे. असा लोकसंख्या शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे. त्यानंतर अनुच्छेद 82 जो आहे तो आहे प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाचं पुनःसमायोजन करण्याच्या संदर्भानं हा अनुच्छेद संविधानामध्ये आलेला आहे. प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेतील जागांची राज्यांना दिलेली वाटणी आणि प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये केलेली विभागणी यांचे संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा प्राधिकाऱ्याकडून पुन्हा त्याचं समायोजन दर 10 वर्षांनी लोकसंख्या बदलत जाते. त्यामुळे काय होईल की पुनर्रचना मतदारसंघाची दर 10 वर्षांनी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये
पुन्हा करावी लागते आणि ती विशिष्ट प्राधिकाऱ्यांकडून ती केली जाते. दर 10 वर्षामध्ये असं पुनर्समायोजन लोकसंख्येचं केलं जातं आणि त्यानुसार मतदारसंघाची विभागणी केलेली असते. त्यानंतर अनुच्छेद 83 जो आहे तो आहे संसदेच्या सभागृहांचा कालावधी. आता हा कालावधी आपणास जवळपास माहीतच आहे की राज्यसभा हे अविनाशी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. राज्यसभा विसर्जन पात्र असणार नाही. पण विसर्जन पात्र असणार नाही म्हणजे मग काय, तर एकदा सभासद निवडून गेलेला तो काय आजन्म सभासद राहील असं नाही. तर मग काय, तर कायद्याद्वारे निवृत्तीच्या संदर्भात अशी तरतूद करण्यात आली आहे की तिच्या सदस्यांपैकी शक्य होईल तितपत 1/3 सभासद जे असतात हे दर दुसऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ते निवृत्त होतील. म्हणजे 1/3 सभासद राज्यसभेचे दर 2 वर्षाच्या नंतर निवृत्त होतील आणि तेवढेच सभासद पुन्हा नव्याने नियुक्त केले जातील. अशा प्रकारे दर 2 वर्षांनी 1/3 निवृत्त होणे आणि नवीन 1/3 सभासदांची नियुक्ती करणे ही प्रक्रिया सातत्याने चालत असल्यामुळे उर्वरित जे सभासद असतात ते सतत कार्यरतच असतात आणि त्यामुळे राज्यसभा हे कायम सभागृह आहे असं म्हटलं जातं. ते कधीही विसर्जन होत नाही, ते पूर्णपणे कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा मात्र लोकसभा तिच्या पहिल्या सभेकरिता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत ती कार्यरत असते. लोकसभा हे सभागृह सर्वसाधारणपणे त्याची कालमर्यादा 5 वर्षाची आहे. 5 वर्षाच्या पूर्वी जर ती विसर्जित झाली नाही तर ती तशाच पद्धतीने 5 वर्षापर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल, त्यापेक्षा अधिक काळ नाही. परंतु 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की लोकसभा जे सभागृह आहे त्याचे विसर्जन घडून येईल. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की ती आपोआप लोकसभा विसर्जित केली जाते. परंतु याला अपवाद असा आहे की देशामध्ये आणीबाणीची जर घोषणा झाली असेल तर संसदेला कायद्याद्वारे हा जो उक्त कालावधी आहे तो एका वेळी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत उद्घोषणा जारी करण्याचे बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या पलीकडे तो वाढवता येत नाही. तर ही बाब या संदर्भाने महत्वाची आहे. त्यानंतर संसदेच्या सदस्यत्वाकरिता ज्या अर्हता आहेत त्या अर्हता अनुच्छेद 84 मध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या सदस्यांच्या अर्हता ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे आपल्याला माहीतच आहे. तो भारताचा नागरिक असावा आणि निवडणूक आयोगाने शपथ किंवा दृढ कथन याच्या संदर्भात प्राधिकृत केलेला जो अधिकारी असतो त्याच्या समोर अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार त्याने शपथ घेऊन खाली त्याची स्वाक्षरी केली पाहिजे. भारताचा नागरिक असावा आणि त्याने तशा पद्धतीचं शपथपत्र निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यासमोर घेतलं पाहिजे, हे आपणा सर्वांना माहीत असेल. त्यानंतर दुसरी जी अट आहे ती वयाच्या अनुषंगाने आहे. राज्यसभेकरिता जे वयाची अट आहे ती आहे 30 वर्ष. राज्यसभेमध्ये नियुक्त होण्याकरिता वयाची 30 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे. तर लोकसभेच्या जागेच्या बाबतीत मात्र ती किमान 25 वर्ष इतकी असली पाहिजे. आणि तिसरी प्रमुख अट आहे, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा विहित जे अटी आहेत, संसद विविध कायद्याद्वारे ज्या अटी त्या अनुषंगाने तयार करतील त्या अटीची पूर्तता संबंधित उमेदवाराने केली पाहिजे. अशा पद्धतीने संसदेतील जागा भरण्याकरिता निवडणूक ज्या होतात त्या निवडणुकीच्या पात्र उमेदवाराकरिता या अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर संसदेची सत्र आणि सत्र समाप्ती कशा पद्धतीने केली जाईल किंवा सत्राचं विसर्जन कोणत्या पद्धतीने केलं जातं या संदर्भातले अनुच्छेद आहे क्रमांक 85. राष्ट्रपती स्वतःला योग्य वाटेल अशा वेळेला किंवा योग्य वाटेल अशा ठिकाणी बैठक भरवण्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनियमंत्रित करू शकतो. पण त्याची सत्रातील अंतिम बैठक आणि पुढच्या सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेला दिनांक या 2 बैठकीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर पडणार नाही याची काळजी राष्ट्रपतीला घ्यावी लागते. राष्ट्रपतीला वेळोवेळी सभागृहाची किंवा त्यापैकी कोणत्याही सभागृहाची सत्र समाप्ती करण्याचा सुद्धा अधिकार आहे.
त्याचबरोबर राष्ट्रपती लोकसभा विसर्जित सुद्धा करू शकतो, त्याला लोकसभा विसर्जित करता येईल. त्यानंतर 86वा अनुच्छेद जो आहे तो राष्ट्रपतीच्या सभागृहांना संबोधून जे अभिभाषण केलं जातं, त्या अभिभाषण करण्याचा आणि सभागृहांना संदेश पाठवण्याच्या संदर्भातला जो अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे त्या संदर्भातला हे अनुच्छेद आहे. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये किंवा एकत्र जमलेल्या दोनही सभागृहांना संबोधून अभिभाषण करू शकेल किंवा त्या अभिभाषणाच्या प्रयोजनाकरिता सदस्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करू शकेल, अशी तरतूद आहे. त्यानंतर राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाला स्वतःहून संदेश पाठवू शकेल, मग ते संसदेमध्ये त्यावेळी प्रलंबित असलेल्या एखाद्या विधेयकाबाबत असो किंवा अन्य प्रकारचा असो, कुठल्याही प्रकारचा संदेश राष्ट्रपती कोणत्याही सभागृहामध्ये पाठवू शकतील. त्याला याप्रमाणे कोणताही संदेश पाठवण्यात आला आहे ते सभागृह त्या संदेशानुसार जी बाब विचारात घेणे आवश्यक असेल अशी कोणतीही बाब सोयीनुसार शक्य तितक्या त्वरेने राष्ट्रपतींनी संदेश पाठवल्याबरोबर ती बाब त्या सभागृहामध्ये विचारार्थ घेणे हे बंधनकारक आहे त्या सभागृहाला. त्यानंतर राष्ट्रपतीचे जे विशेष अभिभाषण आहे, संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती अभिभाषण करतात, हे आपणा सर्वांना माहित आहे. आणि संसदेला तिला का अभिनिमंत्रित केले आहे त्या कारणांची माहिती सुद्धा राष्ट्रपती त्या अभिभाषणामधून देत असतात. आणि हा अनुच्छेद आहे क्रमांक 87. अशा अभिभाषणामध्ये निर्देशिलेल्या बाबींच्या चर्चेकरिता वेळ वाटून देण्याकरिता दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणाऱ्या नियमांद्वारे राष्ट्रपती हे उपबंध स्वतः त्यांच्याद्वारे तो तयार केला जातो. त्यानंतर अनुच्छेद 88 जो आहे तो मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहामध्ये जे अधिकार आहेत त्या संदर्भातला आहे. प्रत्येक मंत्र्याला आणि भारताच्या महान्यायवादीला संसदेच्या कोणत्याही सभागृहात, ते वरिष्ठ सभागृह असो की कनिष्ठ सभागृह असो, कोणत्याही सभागृहामध्ये, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीमध्ये आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातले जाईल असेल अशा कोणत्याही समितीमध्ये भाषण करण्याचा किंवा त्या समितीच्या किंवा त्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार असेल कोणाला, तर मंत्री आणि भारताचा जो महान्यायवादी आहे त्यांना. पण या अनुच्छेदाच्या आधारे संबंधितांना म्हणजे मंत्री किंवा महान्यायवादीला तिथे मतदान करण्याचा हक्क असणार नाही, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यानंतर आपण शेवटच्या भागाकडे वळूया. तो भाग आहे संसदेचे जे विविध अधिकारी आहेत त्या अनुषंगाने आलेल्या तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदी अनुच्छेद क्रमांक 89 ते 98 यामध्ये उल्लेखित करण्यात आलेल्या आहेत. राज्यसभेचा उपसभापती आणि सभापती कोण असेल या संदर्भातला अनुच्छेद 89 देण्यात आलेला आहे. भारताचा जो उपराष्ट्रपती असतो तोच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल. आणि उपसभापतीच्या संदर्भानं जी तरतूद आहे ती अशी आहे की राज्यसभा शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्यापैकी म्हणजे राज्यसभेच्या सभासदांपैकी एका सदस्याला आपला उपसभापती म्हणून ते निवडतील किंवा त्याचे उपसभापतीचे जर पद रिक्त असेल तर राज्यसभा आपल्यापैकी एका सभासदाला उपसभापती म्हणून निवडतील. त्यानंतर उपसभापती म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्याला जेव्हा सभापती सुट्टीवर असतात किंवा ते अनुपस्थित असतात सभागृहामध्ये तेव्हा सभापतीचे कामकाज उपसभापतींनाच सांभाळावे लागते. किंवा सभापती आणि उपसभापती हे दोनही अनुपस्थित असतील किंवा वेगळ्या कामामध्ये किंवा दौऱ्यावर असतील किंवा मग विदेशाच्या दौऱ्यावर असतील अशा वेळेला सभापतीचे पद रिक्त असेल तेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून जर काम पाहत असेल असंही असू शकते. राष्ट्रपती परदेश दौऱ्यावर असताना उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहत असेल, त्याची कार्य जर करत असेल तर अशा कोणत्याही कालावधीमध्ये त्या पदाची कर्तव्ये उपसभापतीला किंवा उपसभापतीचंही पद जर रिक्त असेल तर राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरिता ज्या व्यक्तीला नियुक्त करेल अशा राज्यसभेच्या सभासदाला ती कार्य पार पाडावी लागतात. त्यानंतर 92 जो अनुच्छेद आहे तो असा आहे, राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत उपराष्ट्रपतीस
त्याला जर त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सुद्धा सभापती या नात्याने तो किंवा उपसभापती त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन त्या सभागृहात जरी असेल, अशा वेळेला सुद्धा सभापती असो की उपसभापती असो त्यांना त्या पदावरून हटवण्याचा विचार जरी प्रस्ताव जरी सभागृहासमोर असेल, अशा वेळेला ते स्वतः उपस्थित राहू शकतात, पण अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही. अशा वेळेला ते सभागृहाचं अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही, तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात, पण त्या सभागृहाचे अध्यक्षस्थान ते भूषवणार नाहीत, अशी तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्याचा जर ठराव राज्यसभेमध्ये विचाराधीन असेल, तर सभापतीला राज्यसभेमध्ये भाषण करता येईल, त्यांना उपस्थित राहता येईल, कामकाजामध्ये भाग घेण्याचा त्याला अधिकार असेल, पण कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा कोणत्याही बाबीवर मतदान करण्याचा त्याला मुळीच हक्क असणार नाही. ही अत्यंत महत्वाची तरतूद सुद्धा संविधानामध्ये अनुच्छेद 92च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे, की उपराष्ट्रपतीला पदावरून पदावनत करण्याचा ठराव राज्यसभेसमोर असेल, तर अशा वेळेला ते उपस्थित राहू शकतात सभागृहामध्ये, पण मतदानामध्ये ते भाग घेऊ शकत नाही. त्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या अनुषंगाने अनुच्छेद 93 संविधानामध्ये आलेला आहे. लोकसभा शक्य होईल तितक्या लवकर सभागृहाच्या 2 सदस्यांना अनुक्रमे अध्यक्ष म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून निवड करतील, आणि अध्यक्षाचे आणि उपाध्यक्षाचे जर पद रिक्त होईल तेव्हा ते सभागृह आपल्यापैकी इतर सभासदांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडतील. अशा पद्धतीचा अनुच्छेद 93 संविधानामध्ये दिलेला आहे. त्यानंतर या लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे किंवा त्यांनी राजीनामा देणे किंवा त्या पदावरून त्यांना दूर करणे या संदर्भातला अनुच्छेद 94 संविधानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्या भारताचं संविधानाचा जो अनुच्छेद आहे 95वा, तो आहे लोकसभेचा उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांची अध्यक्षपदाची कर्तव्ये काय आहेत किंवा अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य करण्याची त्यांच्याकडे कोणती शक्ती आहे, हे या अनुच्छेद 95 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अनुच्छेद 96 जो आला आहे तो आहे अध्यक्षाला किंवा उपाध्यक्षाला, लोकसभेच्या अध्यक्षास किंवा उपाध्यक्षाला त्याच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे. याचा उल्लेख मागेही आपल्याला राज्यसभेच्या सभापती आणि उपसभापतीच्या संदर्भाने मी आपणासमोर स्पष्ट करून सांगला आहे. त्याच पद्धतीच्या तरतुदी लोकसभेच्या अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने सभागृहाचं अध्यक्षस्थान त्याला स्वीकारता येत नाही किंवा मतदान करण्याचा त्याला सभागृहामध्ये त्यावेळेला अधिकार प्राप्त नसतो. त्या तरतुदी सारख्याच आहेत. त्यानंतर अनुच्छेद 97 अन्वये सभापती, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पगार आणि भत्ते या संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या अनुच्छेद 97 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि आजच्या व्याख्यानाचा जो शेवटचा अनुच्छेद आहे तो आहे संसदेचे सचिवालयाच्या संदर्भात. अनुच्छेद 98 मध्ये या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. संसदेच्या प्रत्येक सभागृहाला अलग अलग सचिवीय कर्मचारी वृंद असेल. दोनही सभागृहाला वेगवेगळे सचिवीय कर्मचारी वृंद असतील, परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहांना सामायिक अशा पदांची निर्मिती करण्यास या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंधक आहे असा तिचा अर्थ लावता येणार नाही. वेगवेगळे सचिव वेगवेगळ्या विभागाला कार्यरत आहेत. संसदेला कायद्याद्वारे संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सचिवीय कर्मचारी वृंदात करावयाची भरती आणि त्याला नियुक्त केलेल्या सेवा शर्ती याचे विनियमन संसदेमध्ये कायद्याद्वारे करण्यात येईल. अशा पद्धतीने ही जी अनुच्छेद आहे अनुच्छेद 74 पासून तर 98 पर्यंत आपण या ठिकाणी त्या अनुच्छेदांचा परामर्श या ठिकाणी आजच्या लेक्चर सिरीज मध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या लेक्चरची खरं तर तयारी करण्यासाठी किंवा विविध प्रकारचे रेफरन्स शोधण्यासाठी मला कुठलाही वेळ मिळाला नाही, तरी मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये निश्चितच काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण कृपया मला क्षमा करावी.
आणि आजच्या या लेक्चर सिरीजच्या अनुषंगाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यानिमित्त बहुजन संघटकची जी टीम आहे, सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, हर्ष स्थूल, सौरभ गाणार, ही जी टीम आहे ही सातत्याने संविधानाच्या अनुषंगाने फार सुंदर उपक्रम राबवत असतात। या कोरोना काळामध्ये तर बहुजन संघटकच्या केलेला आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे। त्यांनी या व्याख्यानमाला जे प्रबोधन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत पोहोचवलं, लाखो लोकांपर्यंत वक्त्यांचे विचार त्यांच्या मार्फत पोहोचवले, त्याबद्दल सर्वप्रथम मी बहुजन संघटक टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा देतो। आणि या ठिकाणी मला लाईव्ह उपस्थित राहून ज्या बांधवांनी ऐकलं त्या सर्व संविधान प्रेमी आणि अभ्यासकांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणी मनोगत मी थांबवतो।